भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्क त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। नमस्कार मित्रांनो, कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 42. काशीयात्रेचे महात्म्य। फलश्रुती। गुरुचरित्र कथासारच्या या 42व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता। एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 42। शिष्याने विनंती करताच त्या अवधूत स्वामींनी त्याला काशीयात्रेचा विधी बारीकसारीक तपशिलासह सांगितला। वाराणसी तीर्थक्षेत्राची यात्रा, दक्षिणमानस यात्रा, उत्तरमानस यात्रा व पंचक्रोशीची यात्रा असे काशीयात्रेचे 4 प्रमुख भाग। त्यांचे वर्णन करताना तेथील लहान लहान तीर्थांची नावे त्या अवधूत स्वामींनी सांगितलीच, पण एक प्रकारचा भौगोलिक नकाशाच त्या शिष्यासमोर शब्दरूपाने साकार केला। काशी यात्रेचे हे प्रदीर्घ जत्रीवजा वर्णन श्री गुरुचरित्र अध्याय 41 व 42 मध्ये आहे। जिज्ञासूंनी ते मुळातूनच वाचावे। त्वष्टा ब्रह्मयाचे पुत्राने तो सर्व प्रदीर्घ यात्राविधी केवळ त्या गुरूंच्या कृपेमुळेच पुरा केला। अवधूत स्वामींचा आशीर्वाद त्याला मिळाल्यामुळे काशीयात्रा पूर्ण होऊन भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व त्या शिष्याचे गुरु व त्यांची कुटुंबीय मंडळी यांनी जे जे मागितले होते ते सर्व त्या शिष्याला दिले। त्या सर्व वस्तू घेऊन तो शिष्य परत आपल्या गुरूंकडे गेला व त्यांना त्या वस्तू देऊन त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून नम्रपणे वंदन केले। त्यावेळी गुरूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले। त्यांनी प्रेमभराने शिष्याला पोटाशी धरले, तुला अष्टसिद्धी प्राप्त होतील असा आशीर्वाद देऊन अचंद्रार्क असे नाम त्याला ठेविले। असा आहे गुरुभक्तीचा महिमा। श्रीशंकरांनी त्यानंतर पार्वतीला गुरुमाहात्म्य आणखी स्पष्ट करून सांगितले। ज्याचा एकनिष्ठ भाव त्याला मंगल व इच्छित गोष्टींचा काय अभाव। श्री गुरुंवाचून सिद्धी नाही, हे तत्व विशद करताना ते म्हणाले, यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मना। श्री गुरूंनी सायंदेवाला हा गुरुमहिमा सांगितला। तेवढ्यात रात्र संपली व सूर्योदय झाला। गुरुकृपेच्या ज्योतीने जणू काय चिंतारूपी अंधकाराचा विनाश झाला होता। सायंदेवाने संतोष पावून श्री गुरूंना नमस्कार घातला। तो म्हणाला, श्री गुरुराया, आपण काशीयात्रेची पद्धती मला सांगितलीत त्यावेळी जागृतीत असो वा सुषुप्तीत मी तुमच्याबरोबर ती सर्व यात्रा केल्याचे मला स्मरण होत आहे। त्यावेळी सायंदेवाने केलेले स्तोत्र, नामधारका, तुला ऐकाव्याचे आहे ना? ऐक तर मग। नंतर, आदौ ब्रह्मत्वमेकमेव जगतां पासून वंदेहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मांबुजम पासूनचे 9 श्लोक सिद्धमुनींनी म्हणून दाखविले। सायंदेवा असे स्तोत्र करून श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच विश्वनाथ असल्याचा अनुभव आल्याचे सांगितले। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, सायंदेवा तुला काशी दाखविली, तुझ्या पुढील 21 पिढ्यांना त्या यात्रेचे फळ मिळेल। तू आमचा परमभक्त आहेस, पण जर आमच्याजवळ राहणार तर म्लेच्छांना वंदन करू नको। ज्या तुझ्या बायकोला व मुलांना मला भेटाव्याला घेऊन ये। हे ऐकून सायंदेव आपल्या कलत्रपुत्रांना आणाव्याला गेले व त्यांना आणून श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घालाव्याला लावला। नंतर श्रीगुरूंना स्तुतिसुमने वाहिली। हे चंद्रमौली, तुझे करावे आख्यान तर आमचे बळ आहे लहान। चकोराला चंद्राचे दर्शन झाल्यावर आनंद होतो तसाच तुझ्या दर्शनाने मला झाला आहे। चिंतामणीच्या स्पशनी लोखंडाचे सोने व्हावे, जंबुंदात पडलेल्या मातीचे सोने व्हावे। मानसरोवराला पोहोचल्यावर कावळ्याचा हंस व्हावा, तसेच तुझ्या दर्शनाने माझ्या जीवनाचे सार्थक झाले। गंगा पापहारक, चंद्र तापहारक व कल्पतरू दैन्यहर असला तरी श्री गुरुची सर त्यांना नाही। कारण गुरु नुसत्या आपल्या कृपादृष्टीनेच पाप,
ताप व दैन्य या तिन्हींचा नाश करतो. गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यमच गुरुर्हरती दर्शनात. त्यानंतर सायंदेवाने कांडी भाषेत अनेक रागात श्रीगुरूंचे गुण गायन केले. सायंदेव सहकुटुंब श्री गुरुदर्शनाला आला होता. तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशी हा होता. सायंदेवाला 4 मुलगे होते. त्यांना श्रीगुरूंच्या पायांवर ठेविले. त्याचा ज्येष्ठ मुलगा नागनाथ याच्या डोक्यावर श्रीगुरूंनी वरदहस्त ठेविला. त्या नागनाथाची वंशवेल वाढेल व दुसऱ्या पत्नीलाही 4 पुत्र होऊन ते सुखाने नांदतील असा आशीर्वाद श्रीगुरूंनी त्याला दिला. पण म्लेच्छाला वंदन केलेस तर तुझ्या जीवाला हानी आहे, असा आदेशही दिला. त्यावेळी श्रीगुरूंनी सायंदेवाला संगमावर स्नान करून यायला सांगितले व नंतर सर्व ब्राह्मणांना अनंताची पूजा कराव्याची आज्ञा केली. त्यावर सायंदेव म्हणाले, गुरुराया तूच आमचा अनंत, तुमच्या चरणांची सेवा हेच आमचे अनंताचे व्रत. सायंदेवा, कौंडिण्य नावाच्या महामुनींनी हे प्रख्यात अनंतव्रत पूर्वी केले होते. गुरुराया, तर मग त्या व्रताची संपूर्ण माहिती आपण आम्हाला सांगा. ठीक आहे, ऐका तर मग या अनंतव्रताची कथा. अशा रीतीने श्री गुरुचरित्र कथासार काशीयात्रेचे महात्म्य नावाचा 42वा अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. बोला जय गुरुदेव दत्त. दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम द्राम दत्तात्रेयाय नमः अवश्य लिहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मित्रांनो.